अंघोळ न करता स्वयंपाक केल्यास नक्की काय होते ते पहा. स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचं ऊर्जास्रोत. याच ठिकाणावर आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा मिळते. जर आपण हे ऊर्जास्रोत नीटनेटके ठेवलं नाही तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. तसेच जर आपण अंघोळ न करता स्वयंपाक करत असो तर त्याचा सुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते. याचा विचारही आपण कधी करत नाही. काही दिवसांनी आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास आपल्याला सुरू होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणं आपण टाळायला हव्या. मग कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊया. मंडळी, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जर आपण स्वयंपाकघरात करू नये आणि जर त्या स्वयंपाकघरात आपण त्या गोष्टी केल्या तर त्याचा त्रास संपूर्ण घराला होतो. स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते. तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो. स्वयंपाकघरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते. त्या घरात आनंदाचे वातावरण असते. काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात, त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते. तसेच त्या घरात नेहमीच अन्न पाण्याचा तुटवडा जाणवतो. काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते आणि मग अंघोळ न करता चहा बनवला जातो, परंतु त्यामुळे घरात अशुद्धता निर्माण होते. सर्वांनी सकाळी कामानिमित्त बाहेर जायचं असतं, मान्य आहे, पण अशा वेळी सुद्धा अंघोळ न करता घरात स्वयंपाक केला जातो आणि हे सुद्धा चुकीचे आहे. अंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो. आणि मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच हे तर माहीतच आहे की ज्या प्रकारचं अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचारही होतात आणि आपल्याकडे कृतीसुद्धा त्या विचारांप्रमाणेच केली जाते. आणि अंघोळ न करता शिजवल्या गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही. ते अन्न अशुद्ध बनतं आणि ते अन्न आपण ग्रहण करतो, त्यामुळे त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते, नकारात्मकता निर्माण होती. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण दारिद्र्य, आजारपण आमंत्रण देतो. म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी अंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावे, नंतर कामाला सुरुवात करावी. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे आपण म्हणतो, त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं. काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात, त्यामुळे सुद्धा घरातलं वातावरण दूषित होतं. घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते, त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर लगेच सर्व भांडी लगेच धुवून टाकावी. स्वयंपाक झाला की आधी देवाला नैवेद्य दाखवावा. यासाठी आपल्याला स्वयंपाक हा अंघोळ करूनच करायला हवा. कारण आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवलं आणि ते खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही, तर तो देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावं. पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण अंघोळीनंतर स्वयंपाक करू. त्यामुळे स्वयंपाकघरात अंघोळ केल्यानंतर प्रवेश केला जावा. मग मित्रांनो, तुमच्या घरात नक्की काय होतं? नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.